ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कांदा लिलाव सुरू झाले। अचानकपणे कांद्याचे भाव 700 ते 800 रुपये क्विंटल आणि काही मालाचे भाव 1000 रुपये असे कमी पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आग्रा रोडवरील दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या समोर मुंबई आग्रा रोडवर अचानकपणे 10 वाजता रास्ता रोको आंदोलन पुकारलं। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा शेतमालाची आवक वाढली होती, कारण इतर बाजार समितीमध्ये बाजारभाव कमी असल्याने बऱ्याच जवळपासच्या बाजार समितीमध्ये बंद असल्याने चांदवड येथे कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी माल आणला होता आणि अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी दाखल झाले होते। संतप्त शेतकरी ऐकत नव्हते। रास्ता रोकोची बातमी चांदवड तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली। यावेळी बाजार समितीचे सभापती नितीन अहिर, संचालक आणि माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल तसेच माजी सभापती संजय जाधव, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गणोश निंबाळकर, चंद्रकांत जाधव, विलास भवर, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, वाल्मिक वानखेडे, समाधान जामदार आणि बाजार समितीचे संचालक आणि चांदवड तालुक्यातील नेते मंडळी रास्ता रोको आंदोलन ठिकाणी दाखल झाले होते। सर्वांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला। तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक अचानकपणे वाढली आणि त्यात कांद्याचे भाव एकदम कमी झाले, त्यामुळे आम्ही जास्त भावात कांदा खरेदी करू शकत नाही असं व्यापाऱ्यांनी म्हटलं। त्यामुळे हे तीव्र स्वरूपाचं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन सुमारे 1 तास सुरू होतं। पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं। तर शेतकऱ्यांनी अचानकपणे बाजारभाव कमी पुकारल्याने आणि नाफेडची खरेदी त्वरित बंद करावी अशी मागणी केली आहे। आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता। भाऊ, सर्व शेतकऱ्यांचं मी आतापर्यंत मागणी बघितली, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणतं? जवळपास 30 ते 40 mm कांदा आहे आणि तो जर 250-300 रुपये पुकारला तर साहजिक आहे शेतकरी आंदोलन करणार। पण त्या आंदोलनाच्या मागचे कारण मीमांसा जर करायला गेलं तर त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर माल खरेदी केला, उद्या जर बाजार वाढले आणि त्यात नाफेडची गाडी त्या बाहेरच्या राज्यांमध्ये खुल्या लिलावात उतरली तर ते कमी भावात विकायला लागतात। त्या धाकामुळे आम्हाला काय करावं हे कळत नाही। शिवाय इतर बाजार समित्या अचानक बंद झाल्याने किंवा त्या दिवसाचं काय असेल तर त्यांची कारण मीमांसा माहीत नाही, बाजार बंद झाल्याने इथपर्यंत ट्रॅक्टरची त्या ठिकाणी जास्त गर्दी झाली। जरी गर्दी झाली म्हणून 400-300 रुपयात घेण्याचा लायकीचा हा कांदा नाही। त्यावरती तोडगा काढण्यासाठी आता पुढे काय होतंय ते बघू, तिकडे नाहीतर त्या ठिकाणी आंदोलन पुढे चालू। धन्यवाद गणेश। नमस्कार दादा, काय नाव आपलं? चंद्रकांत जाधव, चिंचोली, शेतकरी। ओके, कशा संदर्भात मोर्चा? आज जी कांद्याची जी बाजारची प्रक्रिया चालू झाली निलावाची, त्या निलावाच्या प्रक्रियेमध्ये 400-500 रुपये, ओके, 200 रुपयापर्यंत, 200 म्हणजे 100 पासून तर 500 पर्यंत हायस्ट काढलेले होते। मी स्वतः शेतकरी आहे। मी सकाळी बाहेर जातात मला काही शेतकऱ्यांचे फोन आले, मी 12 तसंच मोटर बंद केली, इथपर्यंत आलो। माऊली अक्षरशः 1 बिघ्यासाठी मी आज 3000 खाट टाकून आलोय। पुढे तुम्ही 500 रुपये लेवल घेऊन जाता, आम्हाला 1 क्विंटल कांदा पिकवायला मिनिमम तुम्हाला 22 ते 25 रुपये खर्च आहे आणि आज आमची एवढी थट्टा करताय आणि त्या रोडवरती आडून आम्हाला सांगताय की व्यापाऱ्यांनी निलाव घेतली, व्यापारी योग्य भाव नाही दिला तर परत आपण रोड जाऊ। काय 300 रुपये हे बघा, इथं धागे कोणी व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे 304 रुपये। काय थट्टा आहे? 304 रुपये आमची खादी कोणी 2000 रुपयाला आहे। तुम्हाला आता रस्त्यावर काय आश्वासन देण्यात आलं? तुम्ही काय संदर्भात? व्यापार आम्हाला तिथं काही समजा जे आम्हाला त्या पुढाऱ्यांनी सांगितलं का आपण मगचा लय पुळके आम्हाला शेतकऱ्याला, म्हणून त्यांनी मध्यस्थी केली आणि काय सांगितलं, व्यापारी जर रास्ता भाव देत नसत तर आपण परत पुन्हा रोडवरती जाऊ। पण मला माहिती आहे कोणी रास्ता भाव द्यायला बसेल नाही, सगळ्याला जिल्हा परिषद लागलेलं आहे, पंचमी यांना सगळं तेच पडलंय। जर सगळे आदर जर शेतकऱ्याला कळलं ना, हे मग तुम्हाला सांगतो बाजारच भाव घेईल, पण शेतकरी एकत्र होत नाही ना माऊली, ही आम्हाला खंत आहे। नाफेडचा विषय राहिला, नाफेडचा विषय, नाफेड न गेल्या मागच्या काळात माल खरेदी करून तो स्टॉक ठेवला आणि आज उतरवला आणि म्हणून याची आमच्या गादा आलेले। काही शेतकऱ्यांची कळत नाही, काय कळत नाही काही इथं आज काय नाफेड माल नाही का? अरे बाबांनो, नाफेड माल मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी खरेदी केला होता, तो माल त्याने आज भाव वाढू नये म्हणून या सरकारनं ठाण्याचा विचार केला आणि तो भंकर ठोक उतरला आपल्या नाफेडचा, म्हणून आपली ही गादा आली आहे। करा तुम्ही नाफेड आजच्या आज बघ, जिकडे नाफेडचा माल द्यायचं ना ठरवा बरं सगळ्यांनी। आज आम्हाला सांगतो 3000 बाजार 100% राहतील। आमचं पाणी एक सांगतो, आमच्या पाण्याने जेवढी नुकसान झाली ना तेवढी कोणाच नुकसान केलं नाही आणि त्या पाण्यावर सरकार नुकसान करताय।
आता तुमचे प्रमुख मागणी काय आता सध्या तुम्हाला अपेक्षित काय तुम्हाला? तुम्ही नाकडे उतरवलं ना, काल नाकडे 1800 उतरवायचे ना. 2000 रुपये मार्केट होतं ते आज डायरेक्ट 300 400 500 पासून सरासरी तुमची मागणी काय आहे? किती 1000 1500 काय मार्केट? 1980 काढला 1200 1300 1500 पर्यंत त्यांनी सरासरी काढली ना. आज ती डायरेक्ट तुम्ही 200 रुपयाला सरासरी काढून राहिले 500 पर्यंत. मग आमचं म्हणणं आत्ताचं असं आहे का आज काय झालं असेल तुमचं काय तिथं सेटलमेंट झाली मॅनेज झाली तुमचं काय असेल ते माहित नाही. पण तुम्ही आता 1100-1200 ने सरासरी पुढे घेतली पाहिजे. 1900 2000 3000 पर्यंत आहिस्त घेतला पाहिजे ही आमची मागणी. ओके, धन्यवाद दादा, धन्यवाद. आपण परत भेटू. संजय जाधव, सी 24 तास, चांदवड, नाशिक.